नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायनली सावली आणि सारंग एकमेकांच्या समोर कशा पद्धतीने येऊ शकतात ते. तर प्रेक्षक हो, आपण आतापर्यंत पाहिलं की आता तिलोत्तमाला हे गुरुकुल जे आहे ते खरेदी करायचं असतं. त्याचं कारण असं असतं की ती गुरुकुल आपल्या गोडांसाठी चांगली जागा आहे असं राजकुमारने सुचवलेलं असतं. पण आता इकडे आपण पाहतो की ओवीने त्याच गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं. ही गोष्ट आता तिलोत्तमाला समजल्यानंतर तिला मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि तिनं ठरवलेलं असतं की मी त्या मुलीला काही झालं तरी गाणं शिकूच देणार नाही. काही झालं तरी ते गुरुकुल जे आहे ते मी आता खरेदी करणारच म्हणून. आणि त्यासाठी तिलोत्तमा आता राजकुमारला सकाळीच डायनिंग टेबलवरती सांगत असते. राजकुमार काही झालं ना तरी ते गुरुकुल आपल्या ताब्यात आलंच पाहिजे. त्यावरती आता राजकुमार सांगत असतो, अगं तुला माहिती आहे का, ते गुरुकुल ना इकडे आपण पाहतो की जगन्नाथजींचं आहे. त्यावरती तिलोत्तमा म्हणते, काय? मग तर आता ते गुरुकुल आपल्याला खरेदी करावंच लागेल. जगन्नाथचं म्हटल्यानंतर ते गुरुकुल आपल्यालाच हवं म्हणून. काही झालं ना तू काही कर, मग म्हणजे ना अगदी गैरफायदा घे, काही कर, कुठल्याही मार्गाने तू, पण ते गुरुकुल आपल्याला हवं म्हणजे हवं. हे ऐकून आता अमृता तिथं उभी असते. अमृता म्हणत असते की अहो आई, हे काय करताय तुम्ही? अहो त्या छोटीशी मुलगी, तिला ते गाणं गाण्यासाठी ती काहीतरी करत आहे. यावरती तुम्ही असं नका करू, तिला गाणं गाऊ द्यात म्हणून. तुम्ही दुसरी कुठली तरी जागा आपल्या गोडाऊनसाठी बघा म्हणून. पण त्यावरती आता तिलोत्तमा म्हणते, तू शांत बस, तुला काय गं कळतं यातलं? आणि हे सगळं जे होतंय ना ते आता तुझ्यामुळेच होत आहे. नाहीतर मला एवढा वडाताण करून ते गुरुकुल खरेदी करायचं एवढं हौस नाही आहे. पण आता इकडे जे काही काल तमाशा तू केलेला आहे, त्यामुळे जे काही सारंग मला बोलला आणि त्या मुलीची बाजू घेऊन मला त्याने लांब लोटलेला आहे ना, तर मी आता हे असंच करणार म्हणून. आणि याची कारणीभूत फक्त तू आहेस म्हणून. जर सारंगनी त्या मुलीची बाजू घेऊन तिला गाणं शिकवण्यासाठी एवढा फोर्स केलाच नसता तर हे सारं घडलंच नसतं. यावरती आता अमृता तिलोत्तमाला समजून सांगते की प्लीज तुम्ही असं काही करू नका म्हणून. पण तिलोत्तमा तिला गप्प बसवते आणि म्हणते, मला तुझं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही आहे. आणि एक मिनिट, एक ऐक, जर यातलं काही काडीची खबर इकडे सारंगला जर लागली ना तर तुझं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेव. आता मात्र अमृता मनामध्ये विचार करत असते की मला काही करून हे सगळं थांबवलं पाहिजे. हे सगळं सारंगच्या कानावरती घालायला हवं, तोच आता यातून काहीतरी मार्ग काढेल म्हणून. तर आता आपण पाहतो की राजकुमार मात्र इकडे अमृताला चांगलंच ओळखतो. राजकुमार म्हणत असतो, आई काय बोलली कळते ना तुला? तू यामध्ये काडीचाही इंटरेस्ट घेऊ नको, तुला यातलं काहीच कळत नाही, त्यामुळे यामध्ये काही पडू नकोस तू. आणि तिथून आता अमृता निघून गेलेली असते. त्यावरती आता तिलोत्तमा आणि राजकुमार या दोघांमध्ये आता चर्चा चालू असते की नेमकं आता आपल्याला कशा पद्धतीने ते गुरुकुल हासिल करता येईल. या दोघांमध्ये चर्चा ऐकून मोनिका म्हणत असते की माझ्याकडे असे काही गुंड आहेत ज्यांना पाठवून आपण ते गुरुकुल खाली करण्यासाठी सांगू शकतो म्हणून. त्यावरती आता इकडे दुसरीकडे आपण पाहतो की सारंग ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये केलेलं असतो. ओवीचा क्लास असल्यामुळे सारंग आता ओवीला आतमध्ये सोडलेलं असतं. बाहेरच आता इकडे अबीर त्याला भेटलेला असतो. अबीर आणि सारंग भेटता क्षणी एकमेकाला त्या दोघांनाही एवढा आनंद होतो की अगदी त्यांचा आनंद गगनात मावेनासं त्यांना झालेलं असतं. अगदी घरातले जवळची व्यक्ती भेटल्यासारखं सारंगला त्याच्याशी हसून बोलून खेळून आनंद भेटत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे अबीर भेटल्यामुळे अबीर सारंगला सांगत असतो की आपण एक काम करूयात, आज ना तुम्ही माझ्या आईला भेटा बरं का. सारंगसुद्धा म्हणत असतो की हो हो, मला ना आज तुझ्या आईला भेटायची खूप इच्छा आहे. म्हणजे खूप दिवस झालं त्यांच्याशी भेटायचा योगच येत नाही. काही ना काही कारणास्तव भेटणं हे राहूनच चाललेलं आहे. तर चल आज आपण तुझ्या आईला भेटूयात म्हणून. पण त्यावरती अबीर म्हणत असतो, हो ती आता क्लास घेत आहे, येते की नाही काय माहिती बाहेर, कारण की क्लास सोडून ती सहसा जात नाही म्हणून. पण तिथेच पिऊन असतो. आता सारंग सांगत असतो की प्लीज तिकडे मॅडमला बाहेर बोलवता का तुम्ही. मग पिऊन आता सावलीकडे गेलेलं असतो. पण आता अबीर म्हणत असतो की बराच वेळ झालं आई काय बाहेर येत नाही आहे, मला वाटत नाही की ती क्लास सोडून येईल म्हणून. मला नाही ते खूप बोर होतं, तोपर्यंत आपण असं करू बाहेरून फिरून येऊ. चला ना तुम्ही तिकडे. त्यावरती सारंग म्हणत असतो, कुठे
कुठे जायचं आहे नक्की तुला? त्यावरती अबीर म्हणतो की अहो कुठे काय, आपण काल ज्या कामाला गेलो होतो त्याच कामावरती आपण आज पण जाऊयात म्हणून. सारंगला खूप हसायला येतं आणि म्हणतो बरं चल बाबा चल. आणि मग तो अबीरला उचलून घेऊन तिथून निघून गेलेला असतो. आता सावली मुलांना काहीतरी सांगत असते. तितक्यात तो पिऊन आलेला असतो. त्यामुळे थोडंसं फार अजून सावली सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण आता बाहेर आलं म्हटल्यानंतर सावली तिकडेही जाण्यासाठी जाते. पण तोपर्यंत अबीर आणि सारंग तिथून निघून गेलेले असतात. तिलाही कळत नाही की आपल्याला भेटायला नेमकं कोण आलं होतं म्हणून. तर आता सारंग आणि अबीर एका ठिकाणी गेलेले असतात. त्या ठिकाणी तिकडे त्यांचं काम चालू असतं. काम म्हणजेच काय की सारंग आणि त्या वहिनी मिळून अशा लोकांची हमेशा मदत करत असतात. आणि आता अबीरलासुद्धा हे सगळं खूप आवडायला लागलेलं असतं. अबीरलासुद्धा सारंगचं काम खूप आवडत असतं. त्यामुळे अबीर आता सारंगला सांगत असतो माझीही मदत करा, माझ्याही वडिलांचा मला शोध घ्यायचा आहे. त्यावरती सारंग म्हणतो हो, त्यासाठीच मला तुझ्या आईशी भेटावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल की नेमकं काय कारण आहे ते. अबीर म्हणतो म्हणजे मी आईला विचारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण आई या विषयावरती मला कधीच काहीच सांगत नाही आहे. उलट माझे जे आजोबा आहेत ना, त्यांना या गोष्टी साऱ्या माहिती. तुम्ही त्यांच्याशी बोला, ते नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी क्लू देतील. मी लहान आहे अजून, त्यामुळे मला ते काहीच सांगत नाहीत. आणि त्यावरती सारंग म्हणतो बरं ठीक आहे, मी आज ना तुझ्या आजोबांशीच भेटतो आणि त्यांना सारं काही सत्य विचारतो म्हणून. त्यावरती अबीरसुद्धा खूप खुश झालेला असतो. तितक्यात काय आपण पाहतो की आता आलेला असतो सारंगला अमृताचा फोन. आणि अमृता फोनवरती सारंगशी बोलते. सारंग म्हणतो बोल ना वहिनी, काय झालं, एवढा अर्जंटली फोन केलास म्हणून. त्यावरती आता अमृताचा आवाज ऐकून सारंगला समजतं की नेमकंच काहीतरी घोटाळा आहे म्हणून. अमृता म्हणत असते अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सारंग म्हणतो हां सांग ना, काय झालं म्हणून एवढी का टेन्स आहे तू? त्यावरती अमृता म्हणते अरे आत्ताच इकडे घरामध्ये आपल्या चर्चा चालू आहे. गुरुकुल जे आहे ते खरेदी करायचं आहे आणि ते अनलिगली सुद्धा खरेदी करायला तयार आहेत. म्हणजे तुला माहिती आहे का ते गुरुकुल कोणाचं आहे? त्यावरती सारंग म्हणतो कोणाचं आहे? त्यावरती अमृता सांगते की ते जगन्नाथजींचं आहे म्हणून. सारंग म्हणतो काय? अगं काय बोलतेस काय तू? हे जगन्नाथजींचं गुरुकुल आहे? मला तर काही माहीतच नाही यातलं. त्यावरती अमृता म्हणते होय, मी पहिल्या दिवशीच इथे फॉर्म भरायला आले होते तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. पण आता इकडे घरामध्ये सुद्धा ही गोष्ट सगळ्यांना समजलेली आहे. तर ओवी त्या क्लासला जाते म्हणून लता मॉमला ते आता गुरुकुलच खरेदी करून ते बंद पाडायचं आहे म्हणून. सारा म्हणतो काय विचित्र माणसं आहेत आपल्या घरातली. आता त्यांना काय करायचं त्या गुरुकुलशी, त्या जागेशी? दुसरी काही जागा कुठे भेटत नाही आहे का त्यांना? त्यावरती अमृता म्हणते अरे प्रश्न जागेचा नाही आहे, प्रश्न आहे त्यांच्या इगोचा. त्यांना असं वाटतं आहे की तू त्यांच्या सगळ्यांचा विचार न करता त्यांच्या मनाविरुद्ध तू ओवीला त्या गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी पाठवलं. म्हणजे त्यांचा इन्सल्ट झाला म्हणून त्यांना ते गुरुकुल खरेदी करायचं आहे आणि ते जो क्लासच आहे तोच बंद करायचा आहे. सारंग म्हणतो किती विचित्र आहेत आपल्या घरातली माणसं, हे कधी बंद करणार आहेत? एवढ्याशा मुलीशी त्यांना काय एवढं जळायची गोष्ट आहे तेच मला काही कळत नाही म्हणून. तर आता इकडे अमृता म्हणते पण आपल्याला यामध्ये काहीतरी करावं लागेल. म्हणजे कसं आहे ना, इकडे राजकुमार आणि ती मोनिका काही करून तिथे माणसं पाठवून दमदाटी करून ते गुरुकुल स्वतःच्या नावावरती करून घेतील. त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावरती आता सारंग म्हणतो हो, पण अगं तुला माहिती आहे का बेळगावमध्ये जो अबीर भेटला होता तोच इथे आहे म्हणून. आणि त्याचीच आई आणि ते दोघं इथे हे सगळं चालवतात. बिचारे खूप गरीब आहेत, ते याच्यावरतीच त्यांचं पोट चालतं. त्यामुळे हे असं मी अजिबात होऊ देणार नाही. त्या अबीरला असं रोडवरती मी येऊ देणार नाही. तर हे ऐकून आता इकडे अमृताला सुद्धा धक्काच बसतो. तर आपण पाहतो की अमृता म्हणते बरं ठीक आहे, मी आता तिकडे येते, आपण त्याच्या आईशी बोलू आणि काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढू म्हणून. तर त्यावरती सारंग म्हणतो हो, मी इथेच आहे, तू ये म्हणून. आणि मग काय आपण पाहतो की आता सारंग अबीरला घेऊन गुरुकुलकडे गेलेला असतो. अमृताही त्या ठिकाणी आलेली असते. आणि मग का आता ते दोघे तिघेही गुरुकुलमध्ये एंट्री करणार असतात. गुरुकुलच्या बाहेर आता ते थांबलेले असतात. कधी क्लास सुटतोय आणि कधी अबीरची आई त्यांना भेटते असं आता झालेलं असतं. अमृता आणि सारंग चर्चा करत असतात की आपण अबीरच्या आईच्या कानावरती ही गोष्ट घालूयात
आणि कोणीही काही अर्ध्या रात्री जरी मदत लागली तरी आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या मदतीस येऊ म्हणून. आणि यावरती काहीतरी बसून आपल्याला सोल्युशन काढावं लागेल, जेणेकरून तिलोत्तमा, राजकुमार या कोणाचीही माणसं जरी आली तरी त्यांना काही नुकसान होणार नाही. त्यावरती सारंगसुद्धा असंच हो म्हणत असतो. तितक्यात आपण आता पाहतो की गाण्याचा आवाज आतमधून यायला चालू झालेला असतो. एवढं सुंदर आणि छान गाणं, जसं की सावलीच गाते असं आता सारंगला झालेलं असतं. आणि त्यावरती सारंग आणि अमृता एकमेकांच्या तोंडाकडे आता पाहायला लागलेले असतात. तर आता अबीर म्हणतो, पाहिलंत का माझ्या आईचा आवाज किती गोड आणि सुरेख आहे म्हणून. म्हणजे अगदी जशी काही सरस्वती माईच बसलेली आहे तिच्या गळ्यामध्ये असं वाटतं म्हणून. त्यावरती सारंग अगदी तिथून उठतो आणि अमृता वहिनीला म्हणतो, तुला पण हाच भास होत आहे का वहिनी? त्यावरती अमृता म्हणते, होय सारंग, मला पण हाच भास होतोय. आता दोघांच्याही मनामध्ये असतं की हा भास सावलीचा आहे म्हणून. मग आता सावली आणि अमृता दोघेही त्या दिशेने जातात आणि खिडकीतून आता सारंग आतमध्ये पाहतो तर समोर सावली गाणं गाते आणि सगळ्या मुलांना ती गाणं शिकवते. असं आता हे चित्र त्याला दिसलेलं असतं. आता सारंग अमृता वहिनीला विचारतो, वहिनी, मी जे पाहतोय तेच तू पाहते का माझा काही भास आहे म्हणून? अमृता म्हणत असते, नाही सारंग, ती सावलीच आहे म्हणून. आणि हे ऐकून आता इकडे सारंगला मोठा धक्काच बसतो. सारंग अबीरला विचारतो, तुझ्या आईचं नाव काय आहे? त्यावरतीच अबीर म्हणतो, सावली. आता सारंगला मात्र धक्का बसतो. आता सारंग वरती गुरुकुलकडे पाहतो तर गुरुकुलचं नावसुद्धा सावली असतं. त्याला काही कळतच नाही की अशी अचानक सावली आणि येते. माता जगन्नाथजींच्याकडे सावली आहे हे सत्य आता त्याच्या लक्षात आलेलं असतं. आता तो अबीरला विचारत असतो, तुझे वडील? त्यावरती आता त्याच्या लक्षात येतं की अबीरनेच आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्या वडिलांबद्दल त्याला कोणतीही माहिती नाही आणि आईने काहीच सांगितलेलं नाही. याचा अर्थ अबीरला वडील नाहीत, म्हणजे अबीर हा माझा मुलगा आहे. तर आता हे ऐकून आता सारंग अबीरला अजून प्रेमाने मिठी मारतो आणि त्याला कळतच नाही की अबीरला आता काय आणि कसं सांगायचं ते. तर आपण आता पाहतो की इकडे आता गाणं संपायची वाट पाहण्याच्या आधी सारंग आता गुरुकुलमध्ये आतमध्ये गेलेला असतो. दरवाजामध्येच उभा राहिलेला असतो. सावलीचं गाणं पूर्ण होतं आणि मग काय समोर असं सारंगला पाहून सावलीला तर मोठा धक्काच बसतो. सावली उठूनच आता इकडे बाहेर आलेली असते आणि ते आता इकडे सारंगच्या सोबत अबीर असतो. त्यामुळे सावलीला कळतच नाही की नेमकं हे काय चालू आहे ते. आता सारंग सावलीकडे बोलण्यासाठी जातो. समोर आता अमृता वहिनी आलेले असतात. अमृता वहिनी सावलीच्या जवळ जातात, तिला प्रेमाने जवळ घेतात, मिठी मारतात आणि तिची विचारपूस करत असतात. पण सावली खूपच रागवलेली असते. तिला वाटत असतं की सारंग सरांनी आपल्याला डिवोर्स देऊन दुसरं लग्न केलं की काय म्हणून. त्यावरती आता अमृता सारं सत्य आता सावलीला सांगत असते आणि तिच्याकडून हे विचारत असते की नेमकं काय झालं सावली? त्या रात्री तू अशी अचानक कुठे निघून गेलीस? तुझ्याबरोबर नेमकं काय झालं ते? मग काय आता इकडे सावली आता सगळं काही सत्य सांगायला चालू करत असते आणि सगळ्यांना सगळं सत्य आता समोर आलेलं असतं. तिथे जगन्नाथजीसुद्धा आलेले असतात आणि त्यानंतर मग आपण पाहतो की सारंग सावली दोघांचेही आता सगळं काही तिथे व्यक्त झालेलं असतं. अमृताने सुद्धा सारंगबद्दल सगळं काही सांगून टाकलेलं असतं. सारंग आजपर्यंत तुझ्याच आठवणीमध्ये झुरत आहे सावली. अगं बघतेस का त्याच्याकडे कशी अवस्था झालेली आहे त्याची? काय सारंग होता आणि आज काय झालेलं आहे त्याचा अवतार बघून तरी तुला कळेल का सारंग तुझ्या आठवणीमध्ये किती गुंफटला आहे ते. आणि मग काय आता इकडे सारंगच्या पटकन लक्षात येतं त्या रात्री ती मुलगी त्या गुंडांच्या हातातून मी सोडवली होती, ती म्हणजे ओवी आहे. तर मग काय आता सावली म्हणते, काय सारंग सर, कोणती रात्र आणि कोणता दिवस? आणि मग काय सारंग आता ती रात्र तो दिवस तिला सांगत असतो. त्यावरती सावली म्हणते, होय सारंग सर, त्या गुंडांनी माझ्याकडून ती मुलगी या ठिकाणावरून चोरली होती. सारंगला सुद्धा समजतं की त्याच तिथे मला ती भेटली होती आणि सगळं काही आता उलगडा झालेलं असतो. सारंगने सांगितल्याप्रमाणे ओवीचे जे काही आहे माहिती आता सावलीने सुद्धा ऐकलेली असते आणि सावली म्हणते, होय, ओवीच माझी मुलगी आहे. अमृता म्हणते, हो, म्हणूनच ओवीच्या गळ्यातून हा जो काही तुझ्यासारखा स्वर आहे, तुझ्यासारखं गाणं गाण्याची कला आहे ती तिच्याकडे आलेली आहे म्हणून. आणि हे ऐकून सावलीला सुद्धा खूप आनंद होतो. सावली आता दोन्ही मुलांना जवळ बोलवते आणि सावली आता हळूच अबीरला सांगत असते की अबीर बाळा, आत्तापर्यंत तू विचारत होता की तुझे बाबा कोण आहेत, कुठे आहेत, तर हे तुझे बाबा आहेत म्हणून.
अबीरला खूप आनंद होतो. अबीर म्हणतो, आई काय सांगतेस, हे माझे बाबा? मग होय, अरे हे बाबा आहेत तुझे. मग आमच्या जीवनात नक्की काय झालं होतं आई, आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ओवी तुला माहिती आहे का तुझी आई कोण आहे ते? असं बाबा. आता सारंग ओवीला जवळ घेतो आणि तिला सांगतो की मी तुझा खरा बाबा आहे आणि ही तुझी आई आहे. मी तुला म्हटलं होतं ना की तू मला रोडवर सापडली होतीस, पण तेव्हा माहीत नव्हतं की तू माझीच मुलगी आहेस ते. बघ ना, खरंच विठ्ठलाची किती मोठी आपल्यावरती कृपा आहे की आपली मुलं विठ्ठलाने अशा पद्धतीने दूर जाण्यापासून वाचवलं आहे आणि ती आपल्यापर्यंतच ठेवलेली आहेत. म्हणून हे ऐकून सावली आता विठुरायाला हात जोडते की तुमचे खूप खूप आभार की तुम्ही ही माझी 2 मुलं, माझा नवरा मला पुन्हा परत दिला म्हणून. आता जगन्नाथजीसुद्धा म्हणत असतात की सावली तुला माघारी घरी जायला हवं. अगं इकडे तुला दुसरं कोणासाठी नाही तर आपल्या मुलांसाठी तुला घरी जायला हवं. कारण की 2 मुलं तुझी आहे, त्यांना सगळं सुख जे आहे आईवडिलांचं ते त्यांना मिळायला हवं. हे असं करून नाही जमणार म्हणून. पण सावली काही ऐकायचं नाव घेत नाही. पण आता अमृता सावलीला सांगते की सावली घरामध्ये येणं तुझं खूप गरजेचं आहे. इकडे राजकुमार आणि मोनिका यांनी अगदी संपूर्ण घरावरती ताबा मिळवलेला आहे आणि घराची खूप मोठ्या प्रमाणात वाट लावलेली आहे. आणि तुला मी खरं सांगते की आज ना उद्या आईच्या जीवाला सुद्धा हे काही कमी जास्त करायला मागं पुढं बघणार नाहीत. त्यामुळे तुला घराकडे यावंच लागेल म्हणून. आता सगळ्यांनी असा फोर्स केल्यामुळे आणि मेन म्हणजे सारंगने आता सावलीला सांगितलेलं असतं की यावेळेस मी तुझं काही एक ऐकणार नाही. मला माफ कर सावली, मागच्या वेळेस जी काही चुकी माझ्याकडून झाली ती मी आता पुन्हा होऊ देणार नाही. आणि असं ऐकून आता सारंग सावलीला घेऊन आता घरी निघालेला असतो मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता सावली जी आहे ती मेंदळ्यांच्या दरवाजामध्ये जाऊन उभी राहणार असते. तर आतला नजारा काय असणार आहे याचा अनुभव तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या येतच असेल की तिलोत्तमा कशा प्रकारे आता सावलीवरती भडकणार आहे. पण आता यापुढे सारंग आपल्या सावलीसाठी खंबीरपणे उभा राहणार आहे. तिची हमेशा बाजू घेऊन सगळ्यांशी आता लढणार आहे तो. आता कोणाचंही बोलणं जो आहे तो ऐकून घेणाऱ्यातला नाही. कारण की आपल्या 2 मुलांसाठी आत्तापर्यंत आपल्या संसाराची जी काही वाताहत झाली, जी काही फरफट झाली, त्यामुळे सारंग आता चांगला शहाणा झालेला असतो आणि त्यालाही समजलेलं असतं की हे सगळं कोणामुळे झालं, नेमकं कोणी केलं ते. आता सावलीला असं आपल्या समोर पाहून आणि तिच्यासमोर तोच मुलगा आहे जो 2 वेळा आपल्या गाडीच्या समोर आला होता, आपल्याशी अगदी उद्धटपणे बोलला होता. म्हणजे आता हे ऐकून इकडे जगन्नाथनी सांगितलेली जी काही भविष्यवाणी आहे ते आता राजकुमारला पुन्हा आठवते आणि त्याला तर अगदी हार्ट अटॅकच येता येता वाचलेला असतो तो मित्रांनो. तर आता पुढे नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर असाच हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.